लहानपणापासून अभिनेते. या महाविद्यालयाने या कोविड-19च्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये सुद्धा एक 4-5 वेगवेगळ्या प्रकारचे फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम ऑर्गनाइज केले. आणि ते फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामच्या माध्यमातून किंवा काही वेबिनारच्या माध्यमातून त्याने जे टीचिंग लर्निंग असतं ते टीचिंग लर्निंग तेही कम्प्लीट केलेले आहे. परत एक वेगळ्या टाईपचं शिक्षण किंवा हे म्हणता येईल ते सर्वांसाठी दिलेले असं. तसेच जेव्हा विद्यापीठाचे जे काही वेगवेगळे कार्यक्रम असतात किंवा विद्यापीठाचे ज्या काही प्रशासकीय किंवा बाकीच्या संबंधित कामे असतात त्या सुद्धा कामामध्ये पीपल्स कॉलेजचं फार मोठं योगदान असतं असं मी त्या ठिकाणी. आजचा हा कार्यक्रम साठी आपण सर्वजण उपस्थित आहात व्हर्च्युअल व्यासपीठावर. त्यातल्या त्यात मुंगेकर सर आहेत, तर त्यामुळे मी जास्त बोलण्यापेक्षा मला वाटतं की आपण मुंगेकर सरांनी जास्त बोलावं. मी माझा फक्त एक माझा अनुभव किंवा मी इथपर्यंत कसा आलो याबद्दल मी थोडक्यात सांगेन. नंतर आपण सर्वजण मुंगेकर सरांशी ऐकू असं मला वाटतं. तर सर्वप्रथम मी माझा जन्म हा कुमठा बुद्रुक तालुका अहमदपूर जिल्हा लातूर या ठिकाणी झाला. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल जिल्हा परिषद शाळा कुमठा येथे झालं आणि माझं सेकंडरी एज्युकेशन त्याच गावामध्ये सरस्वती विद्यालय या ठिकाणी माझं शिक्षण पूर्ण झालं. मग मी 10वीला असताना मला 10वीला त्यावेळेस 86% मार्क्स मिळाले. अभिनंदन. 1983 मध्ये मला 86% मार्क्स मिळाले. 86% मार्क्स मिळाल्यानंतर मग मला ते नॅशनल मेरिट स्कॉलरशिप ही पण मला त्यावेळेस आवडली. आणि त्या काळामध्ये असं होतं की जे मुलं ज्याला जास्त मार्क्स मिळते ती सर्वांचा ओढा असा होता की आपण पॉलिटेक्निक करावं म्हणजे 3 वर्षामध्ये नोकरी लागेल असं सर्वांचाच अपेक्षित होतं. ते माझ्याबरोबर जे काही विद्यार्थी होते ते बरेच जण पॉलिटेक्निक झाले आणि त्या काळात काही लोक इंजिनियर पण झाले आणि काही थोडंफार प्रमाणात उच्च शिक्षण घेतलं. आता तसं पाहिलं तर माझे आई वडील दोघेही एकदम अशिक्षित. असं सांगायचं झालं तर माझी आई किंवा माझे वडील ही शाळेला गेलेच नव्हते. माझ्या आई आणि वडिलांना पेपर सुद्धा वाचवता येत नव्हता तर म्हणजे पुढचा प्रश्न नव्हता. मग त्यांना जो फीडबॅक मिळाला त्यांना वेगवेगळ्या लोकांनी असं सांगितलं की नाही आता तुमच्या मुलाला एवढे चांगले मार्क्स मिळालेले आहेत आणि त्याला कुठे पण नंबर लागेल तर मग त्या ठिकाणी तुम्ही त्याला पॉलिटेक्निकला पाठवा म्हणजे 3 वर्षामध्ये तो इंजिनियर होईल आणि मग सर्व गोष्टी पूर्ण होतील. तर माझला आर्थिक परिस्थितीचा जर विचार केला तर आर्थिक परिस्थितीमध्ये मला तसा काही कन्स्टेंट नव्हते. म्हणजे जे काही शिक्षणासाठी पैसे लागतात किंवा बाकीच्या गोष्टीसाठी पैसे लागतात त्याबद्दल पॉइंट नॉट म्हणजे कुठल्याच गोष्टीची कमतरता अशी नव्हती. पण घरामध्ये असं वातावरण असताना प्रत्येकाचं म्हणणं हेच होते की नाही बाबा लवकरात लवकर घेतले पाहिजे. पण त्याच काळामध्ये माझे मेवणे डॉक्टर प्रकाश मोरे हे शिवाजी कॉलेज परभणी या ठिकाणी प्राध्यापक म्हणून काम करत होते. मग त्यांनी पण मला सांगितलं की बघ काय करणार आहेस तू. तर आता मी एक खेड्यामधून आलेला बाहेरचं कुठलंच एक्सपोजर त्या ठिकाणी नव्हतं आणि त्या काळामध्ये एवढंच माहित होतं की बाबा पॉलिटेक्निक आहे मोठा इंजिनियर होतो आणि इंजिनियर होतो तर तेवढंच एक्सपोजर होतं बरंच काही एक्सपोजर नव्हतं. तर त्यांनी असं सांगितलं की बाबा तू 11वी-12वी कर आणि 11वी-12वी करून सुद्धा तुला इंजिनिअरिंगला जाता येतं आणि समजा बॅड लकी जर समज तुला इंजिनिअरिंग 11वी-12वीला कमी मार्क्स जर मिळाले तर 10वीच्या बेसिसवर किंवा 12वीच्या बेसिसवर डायरेक्ट तो डिप्लोमाला सेकंड इयरला सुद्धा जाऊ शकतो असं त्यांनी सांगितलं. तर मग मी क्षणाचा पण विचार केला नाही. मग वडिलांना पण वाटलं की आपले जावई सांगते ते बरोबरच सांगते आणि मुलाची शिकायची इच्छा आहे तर त्यांनी म्हणले किती दिवस शिकायचे ते शिकतो काही प्रॉब्लेम नाहीये म्हणजे आपण तुम्हाला मदत करू म्हणजे शिकण्यासाठी. मग 11वीला ऍडमिशन घेतलं शिवाजी कॉलेज परभणी येथे आणि 12वीला मग मी एकदम चांगल्या मार्काने उत्तीर्ण. मला ह्या ठिकाणी सांगायला वाटेल की मला त्यावेळेस फिजिक्स केमिस्ट्री मॅथ ह्या 3 विषयावर पीसीएम ग्रुपवर मिळूनच इंजिनिअरिंगला ऍडमिशन होत होतं. तर त्यावेळेस मला 98% मार्क्स हे फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स मध्ये. मग 98% मार्क्स होते तर मग 98 आणि ते पण पहिल्याच प्रयत्नामध्ये तर त्यामुळे मग मी इंजिनिअरिंगला फॉर्म भरला. मग इंजिनिअरिंगला फॉर्म भरल्यानंतर त्यावेळेस ऑल ओव्हर महाराष्ट्रामधनं माझा नंबर 7वा होता. आणि त्यावेळेस काही ऑनलाईन पद्धती नव्हती किंवा कुठली पद्धती नव्हती. आम्ही फॉर्म भरले आणि फॉर्म भरल्यानंतर त्या ठिकाणी काउन्सिलिंग जे होतं ते काउन्सिलिंग हे औरंगाबादला.
आणि मग माझा मराठवाड्यामध्ये 7वाच नंबर होता. 7वाच नंबर असल्यामुळे मला महाराष्ट्रातले कुठल्याही पण कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळत. वा. मग मी जेव्हा त्यावेळेस ऍडमिशनला गेलो तर त्यावेळेस माझे वडील आणि माझे मिळून आम्ही अमाऊंट करून औरंगाबादला गेलो. मग औरंगाबादला गेल्यानंतर ज्या हॉलमध्ये काउन्सिलिंग सुरू होतं त्या काउन्सिलिंग मध्ये असा मोठा पटका घालून बसणारे केवळ माझे एकट्याचे वडील होते त्या ठिकाणी. हा. आणि मी त्या हॉलमध्ये जेव्हा बसलो तर त्यावेळेस मला सुद्धा बाहेरचं एक्सपोजर काही सुद्धा माहित नव्हतं. फक्त नंतर असं वाचलेलं की महाराष्ट्रामध्ये 9 इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत आणि त्या 9 इंजिनिअरिंग कॉलेजेस मध्ये कुठल्या ब्रँचेस असतात ह्याचं पण मला जास्त अवगत काहीच नव्हतं. मला एवढंच माहित होतं की बा इलेक्ट्रिकल, सिव्हिल, मेकॅनिकल आहे किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, असं 1-2 आहेत एवढं माहित होतं. मग हे गेल्यानंतर मग त्या ठिकाणी चौकशी केली, थोडीफार चौकशी केल्यानंतर मग आम्ही जेव्हा ऍडमिशनसाठी औरंगाबादला येत होतो तर त्यावेळेस वडिलांनी काय जे गावातले सुशिक्षित आहेत किंवा जे शिकलेले लोक आहेत त्यांना पण विचारलं त्यांनी की बा काय करावं, काय नाही, काय नाही. मग प्रत्येकाने सांगितलं नाही, एकतर सिव्हिल करा, सिव्हिल झाल्यानंतर डेप्युटी इंजिनियर होतो, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होतो वगैरे असं सांगितलं. मग परत एक दोघांनी सांगितलं की नाही तुम्ही मेकॅनिकल करा वगैरे असं. पण बाकीच्या लोकांना कॉम्प्युटर ह्या विषयाचं फार काही माहित सुद्धा नव्हतं किंवा काही नव्हतं. मग माझा जेव्हा नंबर जवळ आला त्यावेळेस मी सहज वडिलांना विचारलं की बा आता काय करायचं. तर वडील म्हणले की मीच माझे मुलीने पण शिकलेले होते, त्यांनी सांगितलं की तुला ऍडमिशन कुठं पण मिळते, तर आता आपण ठरवावं लागेल. आता एक 10-1 मिनिटामध्ये आपला नंबर येतो आणि नंबर आल्यानंतर आपल्याला ठरवून नंबर घ्यायचा आणि पैसे भरून आपल्याला ऍडमिशन कन्फर्म. तर त्यावेळेस वडील म्हटले की मेहुणे असं म्हणले की तुझा पुण्याला पण नंबर लागू शकतो, मुंबईला पण लागू शकतो आणि मग कुठं पण लागू शकतो. मग त्या काळामध्ये घटना अशी झाली सर की 1 वर्ष अगोदर अमोल महामुनी आता अमोल महामुनी हे IBM बेंगलोर मध्ये पूर्ण वेस्टर्न एशियाचं प्रतिनिधित्व करतात. वेस्टर्न एशियाचं ही इज जनरल मॅनेजर फॉर वेस्टर्न एशिया. नाव प्रेझेंटली ही इज बेस्ड इन बेंगलोर. आता काही दिवसाच्या डेप्युटेशनवर आहेत पण ते जनरली US मध्ये असतात. तर ते 1 वर्ष ज्युनियर असताना ते मी 1 वर्ष ज्युनियर होतो तर त्या काळात ते मराठवाड्यामध्ये दुसरा आलेले होते 12वी मध्ये आणि त्यांनी हे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग ही ब्रँच घेऊन नांदेडला ऍडमिशन घेतलेलं होतं. मग त्या काळामध्ये एक दोघांनी सांगितलं की अमोल महामुनी हे सुद्धा नांदेडला आहे आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पण चांगली ब्रँच आहे, तर मग काय करायचं. मग ते जवळ बसलेले 2-4 लोक होते, त्यांनी सांगितलं की बघ जर खरंच तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग किंवा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग घ्यायचं असेल तर मग तुम्ही पुण्या मुंबईला का घेत नाही. हा पण त्या ठिकाणी मी विचार होता. पण आता वडिलांनी तर पाहिलेलं नव्हतं किंवा मी सुद्धा सर मुंबई आणि पुणे माझं इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला असताना मी मुंबईला आलेलो. त्याच्या अगोदर मुंबईला येण्याचा प्रश्नच नाही. तर मग वडिलांनी पण विचार केला आणि बहिणीने पण विचार केला, मी पण विचार केला की त्या ठिकाणी मुंबई आणि पुण्यामध्ये आपलं राहण्याची व्यवस्था नाही किंवा त्या ठिकाणी गेलो पण नाही. आणि मग एनिवे ते पण गव्हर्नमेंट कॉलेज आहे, हे पण गव्हर्नमेंट कॉलेज आहे. त्या काळात असं नॉन एडेड कॉलेजेस नव्हतेच, हे पण कॉलेजेस नाही. मग गावाच्या जवळ कॉलेज आहे तर आपण का करू असा विचार करून मग फार मोठ्या ह्याच्याने नांदेडला ऍडमिशन घेतलं. मग नांदेडला ऍडमिशन घेतल्यानंतर त्याच काळामध्ये किंवा मग ऍडमिशन मागे पुढे होत असताना 4-5 जण म्हणले तुम्ही फार मोठी चूक केला, तुम्ही फार मोठी चूक केला, तुम्ही पुण्याला राहायला पाहिजे होतं किंवा मुंबईला राहायला पाहिजे होतं. मग वडिलांना दुसरे एक दोन सांगितले की मामा तुम्ही काय चूक केलात की लोक तडफडतेत आणि तुम्ही त्याला ऍडमिशन घेऊन दिलं नाही वगैरे वगैरे झालं. पण एनिवे त्या ह्याच्यातून आलो का तर आम्ही चान्स केलेला होता. मी झाल्यानंतर एक 10-1 मुलांचं ऍडमिशन झालेलं होतं. मी त्यांच्याकडे पुढे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की नाही बा आता अलॉटमेंट झालेलं आहे आणि अलॉटमेंट झाल्यामुळे आता जागा नाही तर आता ते काही देता येत नाही. मग ठीक आहे झालं तसं करून मग नांदेडला परत आलं आणि मग नांदेडला ऍडमिशन घेतलं. मग नांदेडला ऍडमिशन घेतल्यानंतर नांदेडमध्ये तो एजीजीएस इंजिनिअरिंग कॉलेज त्या काळामध्ये एक प्रकारचं रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज होतं सर. आणि मग ह्या काळामध्ये आमच्या इथे नांदेडला प्रत्येक युनिव्हर्सिटी मधनं 3 विद्यार्थी. त्या ठिकाणी इंजिनिअरिंगला 3 ब्रँचेस होत्या, 4 ब्रँचेस होत्या आणि प्रत्येक ब्रँचची इनटेक कॅपॅसिटी ही 30 होती आणि प्रत्येक विद्यापीठामधून 3 आणि मोठे विद्यापीठ असेल तर 4 असे विद्यार्थी होते त्या ठिकाणी.
तर त्यामुळे आमचे जे क्लासमेट होते ते पूर्ण महाराष्ट्रातून आलेले पूर्ण आमचे विद्यार्थी. मग पूर्ण मुंबईचे विद्यार्थी होते, पुण्याचे होते, अमरावतीचे होते, नागपूरचे होते. आणि मग त्या विद्यार्थ्याची राहण सहन आणि आमच्यामध्ये थोडाफार बऱ्या प्रमाणात फरक होता. आता आमच्यासोबत तर काही विद्यार्थी असे होते मुंबईचे की ते पण वेगळेच जीन्सची पॅन्ट वगैरे किंवा हे मोटरसायकल वगैरे घेऊन यायचे वगैरे. आम्ही तर सायकलवर जायचो आणि बरं ते करत असताना कधी कमीपणा पण वाटला नाही किंवा कधी बाकीच्या गोष्टीचा पण हे आला नाही. पण एक लिमिटेशन त्या काळात असं जाणवलं की बुवा कम्युनिकेशन स्किल मध्ये आपण फार मागं पडतोय असं त्यावेळेस मनापासून वाटलं. हे नंबर 1. आणि दुसरी गोष्ट जे स्टेज डेअरिंग असतं की जे स्टेज करेज असतं ते पण बऱ्याच वेळेस कमी आहे असं आम्हाला प्रकर्षाने जाणवलं. हे करत असताना आमचे इंजिनिअरिंग मध्ये परीक्षा करत असताना 2 कंपोनंट असतात. एक थेरीचा पण कंपोनंट असतो आणि दुसरा असतो तो प्रॅक्टिकलचा आणि ओरलचा कंपोनंट असतो. आम्हाला थेरीमध्ये एकदम चांगले मार्क्स पडायचे, पण ओरलमध्ये फार कमी मार्क्स पडायचे. ओरलमध्ये कमी मार्क्स कशामुळे पडायचे की ते इंग्लिश कम्युनिकेशन फार वीक होतं आणि जेव्हा सरने प्रश्न विचारले तर त्यावेळेस ते बोलता यायचं नाही किंवा मग बऱ्याच अडचणी यायच्या. त्यामुळे साहजिकच एक्झामिनरचा असं वाटायचं की नाही बुवा ह्यांना काहीच येत नाही किंवा काही कळत नाही असं होऊन ते आम्हाला कमी मार्क्स मिळायचे. पण त्यावेळेस काही वाटलं नाही, थेरीमध्ये चांगले मार्क्स मिळत होते तर त्यामुळे एनिवे आम्ही त्या ठिकाणी फर्स्ट क्लास आणण्याचा प्रयत्न केला आणि शेवटपर्यंत फर्स्ट क्लास. पण हे करत असताना एक जाणवलं की सर की आपण आपलं जे कम्युनिकेशन आहे ते कम्युनिकेशन आपण इम्प्रूव्ह केलं पाहिजे नंबर 1. आणि दुसरी गोष्ट जरी आपण ग्रामीण भागामधून जरी आलेलो असू तरी आपण मुंबई पुण्याचे विद्यार्थी असतील किंवा महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागातील विद्यार्थी असतील त्यांची आपण कॉम्पिट नक्की करू शकतो हे त्या ठिकाणी नक्की म्हणत म्हणजे दृढ झालं आणि ते बऱ्याच वेळेस प्रूव्ह पण करून दाखवलं. हे करत असताना फायनल इयरला डेझर्टेशन एक असतं सर इंजिनिअरिंगला. मग ते डेझर्टेशन इतकं चांगल्या पद्धतीने केलं होतं मी डेझर्टेशन एकदम चांगल्या पद्धतीने केलं होतं की त्या काळामध्ये महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया एक महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन असं म्हणत होतं, मेट्रो असं म्हणत होतं. तर त्या काळामध्ये मला त्या ठिकाणची जॉब पण लागली आणि त्या काळामध्ये प्लेसमेंट फक्त प्लेसमेंटला तर आम्ही गेलो. प्लेसमेंटला गेल्यानंतर मग आम्हाला असं जेव्हा इंटरव्ह्यू झाले पर्सनल प्रेझेंटेशन किंवा की त्या ठिकाणी काही सुद्धा म्हणजे परफॉर्मन्स फारच वीक होता. आणि मग असं उठते वेळेस आता सहज आता त्यांनी इंटरव्ह्यू झाल्यानंतर आता उठा म्हणते वेळेस त्याच वेळेस मी सहज म्हटलं मग मराठीतच म्हटलं की मी डेझर्टेशन फायनल इयरचं डेझर्टेशन केलेलं आहे आणि ते मला आपल्याला दाखवायची इच्छा आहे. आणि मी त्यांना रिक्वेस्ट केली की आय वुड लाईक टू म्हणजे मला ते थोडं मराठीमध्ये जर बोलण्याची परमिशन मिळाली तर मी तुम्हाला ते दाखवतो. तर त्यावेळेस मग त्यांनी सांगितले क्युरियोसिटी म्हणून. तर सर मी त्यांना हे दाखवला प्रोजेक्ट माझा. तो प्रोजेक्ट त्यांना इतका आवडला सर, इतका आवडला की फक्त प्रोजेक्टच्या बेसिसवरच मला त्यांचं प्लेसमेंट जॉब. त्यांनी प्रश्न विचारले तर टेक्निकली कुठलेच प्रश्न अवघड नव्हते असे वाटले आणि सगळ्या प्रश्नाची उत्तर. मग हे करत असताना फक्त एक विषय ठेवला की बा अभ्यास करत असताना फक्त परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच अभ्यास करावं हे करण्यापेक्षा त्याच्या मुळाशी जाऊन अभ्यास करावं ही एक त्यावेळेस मला नक्की आठवलं. आणि त्या काळामध्ये मला चांगले प्रोफेसर पण मिळाले. बऱ्याच प्रोफेसरनी असं सांगितलं की बा परीक्षा तर होत राहील, तुम्हाला जॉब तर मिळतील, सगळं झालं, पण बेसिक कन्सेप्ट ही तुमची महत्वाची असते हे एक सांगितलं. त्या काळामध्ये आमच्याकडे BM नाईक प्रिन्सिपल होते. त्यांनी आम्ही जे फायनल इयरचे सर्व विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांशी ते रेग्युलर इंटरॅक्शन करत होते. त्या काळामध्ये सरांनी सांगितलं की बा तुम्ही बेसिक जे काही आहे त्या बेसिकवर तुम्ही भर द्या. ठीक आहे आपण वेगवेगळ्या बॅकग्राऊंड मधून आलेला आहात, तुमची कम्युनिकेशन स्किल थोडीफार वीक असेल बट ट्राय टू इम्प्रूव्ह युअर कम्युनिकेशन स्किल. जेव्हा आपण बाजारामध्ये जातो तर त्यावेळेस कम्युनिकेशन स्किल हे बऱ्याच प्रमाणे मॅटर करते हे एक सांगितलं. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आता इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीमध्ये इनोव्हेशन तर होतच असतात. आजची जी टेक्नॉलॉजी आहे उद्या ती आउटडेटेड होती किंवा नवीन नवीन टेक्नॉलॉजी येतच असतात. पण त्यांनी एक सांगितलं सर आणि मी त्या गोष्टीशी आज पण कन्फर्म आहे की जरी टेक्नॉलॉजी जरी बदलल्या सगळ्या आजचं जरी राहिलं जे बेसिक प्रिन्सिपल असतात ते बेसिक प्रिन्सिपल मध्ये फार मोठा फरक पडत असते. जे सायन्स मधून जे बेसिक प्रिन्सिपल डिराईव्ह झालेले असतात त्या बेसिक प्रिन्सिपलचा उपयोग करूनच आपण आज एक टेक्नॉलॉजी वापरतो, उद्या एक वापरू किंवा भविष्य काळामध्ये दुसऱ्या ह्या टेक्नॉलॉजी सुद्धा वापरू असे झालं.
तर त्यामुळे आम्ही बेसिकवर अभ्यास करण्याचा फार भर दिला. त्यामुळे एक प्रकारचा कॉन्फिडन्स त्यामुळे निर्माण झाला असं दिसतं. मग त्या काळामध्ये जो काही न्यूनगंड होता, नाही आपण ग्रामीण भागातले आहोत किंवा आपण कम्युनिकेशन स्किल मध्ये थोडे वीक आहोत, तो एक प्रकारे दूर झाला असं मला त्या ठिकाणी वाटतं. हे करत असताना फक्त आपला जर अभ्यास चांगला असेल, वाचन चांगलं असेल, तर आपण कम्युनिकेशन स्किल असेल किंवा बाकीचे जे बॅरियर्स आहेत त्या बॅरियर्सवर आपण नक्की ओव्हरकम करू, हा त्या ठिकाणी फार मोठा कॉन्फिडन्स मला त्या ठिकाणी आला. मग हे झालं सर. हे झाल्यानंतर त्याच काळामध्ये माझं नॅशनल डिफेन्स अकॅडमी डेहराडून ठिकाणी माझं सिलेक्शन झालं. म्हणजे त्यावेळेस मी इंटरव्ह्यू दिले आणि मग पहिल्या SSB म्हणत होतो आम्ही त्या काळामध्ये. मग त्या काळामध्ये मी जे बेसिक थेअरी होती त्या थेअरी पास झालो. नंतरचं दुसरी पण ऍडव्हान्स टेस्ट ती पण पास झालो आणि मेडिकलसाठी मला डेहराडूनला बोलवलं सर. मग मी जेव्हा डेहराडूनला गेलो सर, तर त्यावेळेस मग मी घरी सांगून गेलो की असं असं चाललंय. मग घरच्यांना असं वाटलं की नॅशनल डिफेन्स अकॅडमी आहे म्हणजे हे सैन्यामध्येच जाणार. तर त्यामुळे आई आणि वडील इतके नाराज झाले सर. माझी आई 2 दिवस जेवली नाही किंवा हे झाले. मग मग तिला इतका त्रहे झाला. तर मग मला प्रश्न पडला की आपण काय करावं, खरंच जावं का तरी पण मी सर आता इथे चान्स झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी ते इंटरव्ह्यू अटेंड केल्यानंतर मला त्याचा आर्थिक भार काही लागणारच नव्हता. मला तो मागच्या 2 टेस्ट पास झाल्यामुळे पुढच्या टेस्टचं जाणं येणं राहण्याचा खर्च शासनाकडूनच होणार होता. त्यामुळे म्हटलं मी चला आपण जाऊ. आणि मग मी त्या टेस्टसाठी गेलो सर. आणि त्या काळामध्ये आणि देवाच्या कृपेने आज पण फिजिकल थोडं चांगलं आहे. तर त्यामुळे मी सहज ती मेडिकल टेस्ट पास झालो आणि फायनल जॉईनिंग त्याच्या अगोदर दुसरी एक टेस्ट होती. त्या टेस्टसाठी मला बेंगलोरला बोलवण्यात आलं. मग मी गावाकडे आलो, सांगितलं की मी आता झालंय माझं 99% मी आता जॉईन होणार, फक्त हे बाकीचे टेस्ट राहिले. नंतर मला तसं तिथे कमांडर यांनी सांगितलं होतं की दिस टेस्ट हे फार मेनली फॉर्मॅलिटी आहे, त्यामध्ये फार काही नसतं असं त्यांनी सांगितलं सर. मग मी गावाकडे गेलो. गावाकडे गेल्यानंतर सांगितलं की असं असं झालंय, मी जॉईन होणार. मग इतकी आई आणि वडील नाराज झाले, इतकी आई वडील नाराज झाले सर. मी मग विचार केला की बा त्यांनी आपल्याला एवढ्या ह्याच्यातून म्हणजे ग्रामीण परिस्थिती असताना सुद्धा शेतीमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी करून आपल्याला त्यांनी शिकवलं आणि त्यांना नाराज करून आपण फार काही अचीव्ह करू असं मला वाटलं नाही सर. तर त्यामुळे मग मी तो जॉब सुरू केला. म्हणजे जॉईनच नाही झालो बेंगलोरला. ती टेस्टला जॉईन अटेंड करण्यासाठी जॉईन नाही झालो. त्या काळामध्ये टेलिफोन नव्हते, कॉन्टॅक्ट वगैरे अशा गोष्टी टेस्ट होतात. मग त्यांनी मला एक पत्र पाठवलं की तुम्ही ह्या दिवशी टेस्ट होती पण त्या टेस्ट मध्ये आला नाही, तर हे दुसरी टेस्ट ह्या दिवशी ऑर्गनाईज केलेली आहे, एक 20 दिवसाचा अवधी देऊन त्यांनी मला एक कॉल लेटर परत पाठवलं. मग मी त्याला पण उत्तर दिलं नाही. मग तिसरं लेटर आलं की ह्या तारखेला जर आपण जॉईन नाही झाला टेस्टला किंवा पुढच्या प्रोसेसला, तर असं समजण्यात येईल की आपल्याला ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही आणि तुमचं कॅन्डिडेट आहे ते कॅन्सल होईल असं त्यांनी सांगितलं. मग हे पत्र गावात पोस्टाने आलं. तर त्यावेळेस मोठ्या भावाची भरपूर इच्छा होती की जावं, पण मी डिसाईड केलं की मग आई वडिलांची इच्छा नाही तर मग हे करत असताना मग त्याच काळामध्ये असं ठरवलं की आता हे पण चान्स गेला, मग पुढे काय करावं आपण. मग ह्या काळामध्ये मी महात्मा गांधी मिशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नांदेड येथे जॉईन झालो एक प्राध्यापक म्हणून. मग जॉईन झाल्यानंतर मी इंजिनिअरिंगची इंडियन इंजिनिअरिंग एक्झामिनेशन आणि सिव्हिल सर्व्हिसेस दोन्हीला पण मी अपेअर झालो. सर मला सांगायला ह्या ठिकाणी आनंद वाटेल की फर्स्ट अटेम्प्ट मध्ये माझं इंडियन इंजिनियर स्टेट इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये डेप्युटी इंजिनियर. त्याच काळामध्ये माझं इंडियन इंजिनिअरिंग सर्व्हिसेस मध्ये पहिली परीक्षा मी त्या क्लास पास झालो सर. आणि राज्यसेवेची सुद्धा परीक्षा मी एका वर्षामध्ये कंटिन्यू 3 परीक्षा पास झालो. मग तिन्ही कंटिन्यू परीक्षा पास झालो. मग हे करत असताना मग मग मित्रांनी किंवा सर्व जे सिनियर लोक आहेत त्यांनी सांगितलं की बा तुम्ही एक डेप्युटी इंजिनियर एवढे तुम्हाला पोस्ट मिळाले, तुम्ही जा डेप्युटी इंजिनियर जॉईन व्हा आणि त्या ठिकाणून पुढचा अभ्यास वगैरे करा असं सांगितलं. मग बऱ्याच
प्रयत्नानंतर म्हणजे बऱ्याच लोकांचा ऍडवाइस घेतल्यानंतर मी मुंबईला डेप्युटी इंजिनियर म्हणून ह्याला सर वडाळ्याच्या पुढचं जे हे आहे त्या ठिकाणी मी डेप्युटी इंजिनियर म्हणून जॉईन झालो. मग डेप्युटी इंजिनियर म्हणून जॉईन झालो तर त्या काळामध्ये मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था नव्हती किंवा आणि फर्स्ट टाइम सेकंड टाइम मी मुंबईला गेलेलो. तर त्यामुळे मुंबईला गेल्यानंतर जॉईन झाल्यानंतर कुठलीच व्यवस्था नव्हती. तर त्यामुळे मी 2-4 दिवस मी आमदार निवास या ठिकाणी राहिलो. तर त्या काळामध्ये त्यावेळेसचे सुपरिटेंडिंग इंजिनियर, आता मला त्यांचं नाव पण माहित नाही, त्यांनी सांगितलं की तुम्ही गव्हर्नमेंट क्वार्टरला अप्लाय करा आणि गव्हर्नमेंट क्वार्टर एवढ्या लवकर मिळतील याची शक्यता 0.1% आहे. तर त्यामुळे तुम्हाला 2 ते 3 वर्ष तुमची स्वतःची अरेंजमेंटच करावी लागेल, त्या दृष्टीने प्रयत्न करा असं त्यांनी मला सांगितलं. मग सर 3-4 दिवस राहिलो तिथे. 3-4 दिवस राहिल्यानंतर काय झालं माहित नाही, माझी इच्छा नाही झाली आणि मी परत तिथनं मुंबईहून परत नांदेडला आल्यानंतर मग मला तिथून मग त्यांनी एक 8 दिवस झाल्यानंतर सांगितलं की तुम्ही जॉईन होणार आहेत का नाही, तुम्ही जॉईन का झालं नाही, अब्सेंट होईल असं तसं. आणि काय विचाराला मी तो राजीनामा पाठवून दिला आणि मी या ठिकाणी कंटिन्यू. मग ते झाल्यानंतर मग माझ्या जीवनामध्ये फार मोठे टर्निंग पॉईंट त्या ठिकाणी झाले. मी चांगली डेप्युटी इंजिनियरची नोकरी सोडून दिली. नंतरच्या काळामध्ये स्टेट सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिलिमच फेल झालो, युनियन सर्व्हिसेसची प्रिलिमच फेल झालो. तिन्ही गोष्टी माझ्या फेल झाल्या आणि दॅट हॅज बीन अ टर्निंग पॉईंट इन माय लाईफ. म्हणजे जो आतापर्यंतचा ग्राफ एकदम असा उंच होता, म्हणजे कुठलीही परीक्षा द्या किंवा काही द्या त्या ठिकाणी यशच येत होतं. पण ह्या तिन्ही परीक्षा मी ऑल ऑफ सडन फेल झालो आणि दॅट हॅज बिकम अ टर्निंग पॉईंट. आता काय करावं काहीच प्रश्न नाही. मग त्या काळामध्ये साहजिकच आहे, मी खेड्यामधला होतो किंवा मग तशी परिस्थिती. मग घरच्यांनी सर्वांनी सांगितले की बाबा नाही, आता आपल्याला लग्न करायचं. मग मी लग्न 1 वर्ष ऑलरेडी डिले केलं होतं, पण मी फर्दर डिले करू शकलो नाही आणि मग मी माझं लग्न झालं. मग लग्न झाल्यानंतर सुद्धा मग मी माझी प्रयत्न चालूच ठेवले आणि त्या काळामध्ये युनियन युपीएससी साठी म्हणा, युपीएससी साठी 3च अटेम्प्ट होते. तर एक तर अटेम्प्ट माझा ऑलरेडी गेला होता, फक्त 2च अटेम्प्ट आणि मग स्टेट सिव्हिल सर्व्हिसेसची पण अटेम्प्ट माझी कमीच राहिले. मग दुसऱ्या प्रयत्नामध्ये परत एक वेळेस मी फिरले दोन्ही पण. मग शेवटी एकच अटेम्प्ट राहिला, युपीएससीचा एक अटेम्प्ट राहिला आणि तिकडचे 2 अटेम्प्ट. मग त्या काळामध्ये मग मी प्रिलिम पास झालो, मेन्स पण पास झालो, पण ह्याला तेवढे मार्क्स कमी मिळाले, तर त्यामुळे माझं सिलेक्शन होऊ शकलं. मग स्टेट सर्व्हिसेस मध्ये माझं एक क्लास 2 ला सिलेक्शन झालं, पण त्याच काळामध्ये माझा IIT ला सुद्धा नंबर लागलेला होता. मग त्यामुळे मग बऱ्याच लोकांनी असं सांगितलं की बाबा, आणि मला सुद्धा वाटलं की ठीक आहे, नॉन गॅजेटेड पोस्टला जाण्यापेक्षा मग आपण IIT मधनंच पुढचं करिअर करावं. त्यामुळे मी मग IIT मध्ये सर ह्या काळामध्ये मला ह्या ठिकाणी आवर्जून सांगावं वाटेल की ह्या ठिकाणी तो काळ माझ्या जीवनामध्ये फार टर्ब्युलन्स आणणारा होता असं मला वाटतं. एक तर लग्न झालेलं होतं, पण बायकोच्या अपेक्षा होत्या, सासरवाडीच्या अपेक्षा होत्या. खेड्यामध्ये असल्यामुळे बायको आणि सासरवाडीकडनं मोठ्या प्रमाणात अपेक्षा असते. अपेक्षा इन द सेन्स की त्यांना मी पैसे द्यावं ही एक कुठलीच अपेक्षा नव्हती, पण त्यांना एवढंच होतं की माझं ट्रॅक रेकॉर्ड मार्क्स फारच चांगलं होतं. तर त्यांना असं वाटायचं की बाबा हा नक्कीच मोठा होईल आणि ह्या उद्देशाने भावाला वाटायचं, बहिणींना वाटायचं, पण त्या सगळ्या गोष्टींमध्ये अपयश. मग एक असं झालं की मग काय उद्धवचं लक्ष नाही का काय, किंवा मग का उद्धव वेगळ्या मार्गाला गेला काय, असं म्हणजे भावाच्या मनात विचार येऊ लागले, बहिणीच्या मनात, आई वडिलांच्या मनात, सर्वांच्या मनात. पण बायकोंना माहित होतं की नाही हे अभ्यास करते किंवा त्यांचे प्रयत्न चालू आहेत. तर त्यामुळे तिने पण त्या काळामध्ये सपोर्ट दिला आणि सगळ्यात जास्त सपोर्ट मला आदरणीय कमल किशोर कदम साहेबांचा मिळाला. मी त्या ठिकाणी सर मी ही सगळ्या परीक्षा देत असताना मी बऱ्याचशा वेळेस माझं कॉलेजला जाणं व्हायचं नाही किंवा मी लीव्ह वगैरे घेत होतो. मग हे करत असताना मला एके दिवशी आमच्या संस्थेचे चेअरमन कमल किशोर कदम साहेबांनी मला बोलवलं आणि त्यांनी मला विचारलं की बाबा तुला नोकरी करायची आहे का नाही,
मग सर नोकरीची तर करायची आहेच. मग नोकरी करायची आहे तर मग इतके दिवस अब्सेंट, 8 दिवस येतो, 15 दिवस येत नाही किंवा पुढचे 2 महिने येतो, येत नाही. हे काय चाललेलं काय आहे? हां, नोकरी करायचं नसेल तर क्लिअरली सांगा. का तर जेणेकरून अकॅडमिक्सवर लॉस होतो, विद्यार्थ्यांचा लॉस होऊ द्यायचं नाही मला असं त्यांनी सांगितलं. सर बरोबर आहे सर, मला नोकरीची तर गरजच आहे. पण मी थोडं हे सिव्हिल सर्व्हिसेसला प्रयत्न करतोय असं म्हणून सांगितलं. मग त्यांनी म्हटले तुमचं स्टेटस काय आहे? मग मी त्यांना सांगितलं सर पहिल्या वेळेस माझं हे झालं डेप्युटी इंजिनियर, मी ती सोडली. मग नंतरच्या काळामध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि आता माझे 2 अटेम्प्ट आहेत आणि त्या अटेम्प्टसाठी मला प्रयत्न करायचे. तर त्यांनी सांगितलं सर तुम्हाला जितके दिवस अटेम्प्ट आहेत तितके दिवस तुम्ही मन लावून अभ्यास करा. तुम्हाला कोणत्या प्रकारची मदत पाहिजे तीच तुमची सगळी मदत पुरवण्यात येईल. तुम्हाला कुठल्या प्रकारचे पुस्तक पाहिजे आजच लायब्ररीला सांगा. ती सर्व पुस्तकं तुम्हाला आणून देतील आणि तुम्हाला जेव्हा वेळ असेल त्याच वेळेस तुम्ही येऊन शिकवत जा असं त्यांनी मला सांगितलं. आणि मागं जितके दिवस अब्सेंट होतो, जे होती काय होतो, त्या सर्वांची पगार माझी त्यांनी एका स्ट्रोकमध्ये करून टाकली. साहेबांना हे माहित होतं की मी जेवढे दिवस येतो कॉलला तेवढ्या दिवसामध्ये मी सिलेबस वगैरे प्रयत्न शिकवण्याचा प्रयत्न करतो असं माहित होतं. तर त्यामुळे त्यांनी मला ती संधी दिली आणि मग जेव्हा साहेबांना कळालं, मग शेवटचे अटेम्प्ट जेव्हा झाले त्यावेळेस साहेबांना कळालं की नाही माझं सिलेक्शन झालेलं नाही. तर त्यावेळेस मी इतका बोर झालो होतो सर, इतका की मग विचारूच नका. का तर एवढे प्रयत्न केले. जो ग्राफ एकदम 100 होता, तो ग्राफ एकदम 0 होता. इतकं हे झालं मग त्यावेळेस म्हणजे मला मला पण कळत नव्हतं काय करावं. मग त्यांनी मला परत बोलवलं. त्यांनी सांगितलं की आता ठीक आहे, जे झालं ते झालं. इट इज नॉट एंड ऑफ युअर लाईफ. यू गो टू IIT मुंबई असं म्हणून सांगितलं त्यांनी. आणि मग इंजिनिअरिंगचा तर थोडं बेसिक्स चांगले होतेच, अभ्यास तर करतच होतो. सर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये त्या ठिकाणी परत IIT मुंबईला पण माझा त्या काळामध्ये 84.96 काहीतरी पर्सेंटाईल आलं आणि माझा IIT मुंबईला नंबर लागला. IIT मुंबई. मग IIT मुंबईमध्ये नंबर लागल्यानंतर मग सुरुवातीच्या काळामध्ये IIT मध्ये जेव्हा गेलो मुंबईमध्ये तर त्यावेळेस मग बरेच अडचणीचे होते. का तर माझं लग्न झालेलं असल्यामुळे मला तिथं हॉस्टेल मिळत होतं पण फॅमिली क्वार्टर मिळत नव्हतं. मग त्या काळामध्ये आदरणीय कमल किशोर कदम साहेबांनी माझी राहण्याची सुद्धा व्यवस्था केली, ती पण नवी मुंबई. मग मी नवी मुंबईमधनं IIT मुंबईला दररोज सकाळी 6 वाजता जायचं आणि बरोबर लॅबमध्ये 8:30 वाजता तिथे थांबायचं. आणि पहिला अनुभव होता तर पहिल्या पावसाळ्यामध्ये सर तिथला पाऊस कसा असतो ह्याचा पण अनुभव नव्हता, काहीच नव्हता. तर पहिल्या पावसाळ्यामध्ये जवळपास 10 छत्र्या माझ्या तुटून गेल्या सर. का तर ती छत्री कशी घ्यायची किंवा काय हे सगळं अडचणीचाच कार्यक्रम होता. मग ते ट्रेन मधून जाणं, हे करणं, ते करणं. पण एनिवे 1-6 महिन्यामध्ये त्या परिस्थितीशी रुळलो आणि मग IIT मध्ये चांगल्या प्रकारचं संशोधन केलं आणि चांगल्या प्रकारचं आउटपुट. IIT मध्ये पहिल्या सुरुवातीच्या काळामध्ये तिथं पण थोडा कम्युनिकेशनचा प्रॉब्लेम होताच. पण टेक्निकली थोडंसं बरं असल्यामुळे मला तेवढे पुढे त्रास नाही आला. आणि त्या काळामध्ये एवढा एक विचार केला की आपल्याला जेवढं काही वाचता येईल त्या सगळ्या गोष्टीचा आणि सगळं ज्ञान घेण्याचा आपण IIT मध्ये प्रयत्न करू. ह्याच उद्देशाने मी IIT मध्ये अभ्यास केला. एक मी प्रसंग या ठिकाणी आपल्याला सांगतो. IIT मध्ये लायब्ररी फार मोठी असते. IIT च्या लायब्ररीमध्ये जर एखादं पुस्तक एखाद्याला शोधता आलं ते फार मोठं क्रेडिट असतं असं बऱ्याच वेळेस म्हणते. आणि तसंच IIT मध्ये जो टाइम टेबल असतो तो टाइम टेबल जर समजला तर IIT मधल्या सगळ्याच गोष्टी समजतात असं सर्वांना सांगतेच. हा, का तर पूर्ण कॅम्पसचा टाइम टेबल सर फक्त 10 स्लॉट मध्ये पूर्ण कॅम्पसचा टाइम टेबल असतो सर. तर मी एक वेळेस एक पुस्तक पाहिजे होते. पुस्तक नेहरूंचं स्वप्न होतं ते. नेहरूंचं स्वप्न होतं. हा हा हो सर. IIT मुंबईची स्थापना आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1958 साली केलेली आहे. हा, तर मग त्या काळामध्ये मग पुस्तक घ्यायला जायचं होतं IIT बॉम्बेच्या लायब्ररीमध्ये. पुस्तकाला गेलो सर. तर 2 तास झाले मला पुस्तकच सापडलं नाही सर. मग त्याच काळामध्ये त्याच वेळेस माझे जे प्राध्यापक आहेत, माझे जे सुपरवायझर होते त्या काळातले प्रोफेसर सुभाषिष चौधरी, ते आज IIT मुंबईचे डायरेक्टर आहेत.
तर सुभाषी चौधरी सर जवळच आलेले होते. मग मी त्यांना विचारलं की सर मुझे बुक्स नहीं मिल रहा है, मैं कैसा देखू? तर त्यांनी म्हणले जस्ट चेक इट इज अवेलेबल हिअर ऑर देअर, जस्ट टू चेक इट असं सांगितलं आणि त्यांनी निघून गेले सर. त्यांनी सांगितलं नाही. इनफॅक्ट ते तर पुस्तक मी ज्या ठिकाणी थांबलो होतो त्याच्या समोरच होतं सर. पण त्यांनी पण सांगितलं नाही. पण त्या काळामध्ये हे पुस्तक शोधायचं हे म्हणून मी जवळपास एक 8-10 दिवस पूर्ण लायब्ररी मी पाहिली. पूर्ण लायब्ररी पाहिल्यानंतर मला हे जाणवलं की त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे आणि फार फार चांगली पुस्तकं IIT मुंबईच्या लायब्ररीमध्ये आहेत हे मला जाणवलं. आणि मी ठरवलं की ते 50% तरी पुस्तकं आपण आपला जोपर्यंत IIT मध्ये स्टे आहे तोपर्यंत वाचून काढायचं हे मी त्या ठिकाणी ठरवलं. ह्या काळामध्ये मग मी माझे जे रेग्युलर कोर्सेस होते ते पण केलो आणि बाकीचे कोर्सेस पण केले. पण ह्या काळामध्ये मला आदरणीय प्रोफेसर सुभाषी चौधरी जे आता सध्या IIT मुंबईचे डायरेक्टर आहेत त्यांचं मला फार मोठं मार्गदर्शन लाभलं. सर त्या काळामध्ये सरांचा दबदबा असा होता की सरचं नाव घेतलं तरी लोक दुरून जात होते. तरी पण माझं अकॅडमिक क्रेडेन्शियलवर म्हणा किंवा टेक्निकल जी स्ट्रेंथ होती त्या टेक्निकल स्ट्रेंथवर त्यांनी मला सुपरवायझर म्हणून घेतलं होतं सर. पण त्यांची सुपरवायझरिंग करण्याची पद्धत फारच वेगळी होती सर. ते जेव्हा अभ्यास असेल तर त्यावेळेस त्यांनी अभ्यास याच दृष्टिकोनातून आमच्याशी इंटरॅक्शन केली. त्यांनी जेव्हा वेळ दिला सर, वेळ दिल्यानंतर 5 मिनिटं सुद्धा त्यामध्ये व्हेरिएशन त्यामध्ये राहत सर. 5 मिनिट सुद्धा त्यांनी 11:35 वेळ दिला तर बरोबर 11:35 ते अवेलेबल राहायचे आणि इन केस जर थोडा लेट जरी झाला तर बाहेर लिहून ठेवायचे, आय विल कम इन अनदर 10 मिनिट्स, प्लीज वेट. Or today it is not possible to meet because of my administrative commitment. You should meet at 12:30 if you are free, or else send me the mail. I will convey you the time. म्हणजे ह्या प्रकारचं त्यांचं आम्हाला मार्गदर्शन मिळालं. त्या काळामध्ये त्यांच्याकडनं टेक्निकल एक्सपर्टीज इतकी मिळाली जेणेकरून आमचा कॉन्फिडन्स पण वाढला. आज मला सांगायला आनंद वाटतो की मी जे सुभाषी चौधरी आहेत त्यांना शांती स्वरूप भटनागर अवॉर्ड हा पहिला शांती स्वरूप भटनागर अवॉर्ड मिळालेला आहे सर. आणि JD बिर्ला अवॉर्ड हा त्यांना मिळालेला आहे. अँड ही इज द फर्स्ट प्रोफेसर इन IIT मुंबई और यंगेस्ट प्रोफेसर इन IIT मुंबई टू रिसीव ए प्रेस्टिजियस शांती स्वरूप भटनागर अवॉर्ड. मग त्यामुळे त्यांचे एवढे क्रेडेन्शियल्स होते सरांचे तर त्यामुळे आम्ही पण मेहनत केली. त्या काळामध्ये एवढंच आम्ही त्यांच्याकडनं शिकलो की देर इज नो सबस्टिट्यूट फॉर हार्ड. आपल्याला ही मेहनत करावीच लागेल आणि चांगली मेहनत करा आणि मेहनत केल्यानंतर तुम्हाला सगळं फळ मिळतील असं त्या ठिकाणी सांगितलं. मग त्या काळामध्ये माझं PhD झालं. PhD झाल्यानंतर मी एक थोडे दिवस IIT मध्येच राहिलो. मग त्या काळामध्ये माझी इच्छा होती की IIT बॉम्बेमध्ये मला फॅकल्टी पोझिशन मिळेल. पण IIT बॉम्बेमध्ये फॅकल्टी पोझिशन मला मिळाली नाही सर त्या ठिकाणी. का तर IIT बॉम्बेचा एक नियम आहे की ते पोस्ट डॉक झाल्याशिवाय तिथून जसं फॅकल्टी पोझिशन देईल. मग त्याच काळामध्ये IIT आसामला IIT गुवाहाटीची स्थापना झाली सर आसामला. मग IIT गुवाहाटीची स्थापना झाल्यानंतर त्या काळामध्ये आम्हा दोघा-तिघा मित्रांना 2007 मध्ये ती मी केली ती IIT गुवाहाटी जाऊनही आलो मी. हो सर, हो सर. IIT गुवाहाटी आणि जे नवीन IIT 8 काढले डॉक्टर मनमोहन सिंगांनी. हो सर, त्यांच्या काळामध्ये त्यांच्या काळामध्ये नवीन. हा मग IIT गुवाहाटीला पण परत मग त्या गुवाहाटीचं थोडं त्या ठिकाणी थोडं स्टेबिलिटी नव्हती. मग परत लोकांनी हे सांगितले की IIT गुवाहाटीला कशाला जाता वगैरे वगैरे. मग IIT गुवाहाटीला पण गेलो. मग त्याच काळामध्ये मी जेव्हा IIT मुंबईमध्ये होतो तर त्याच काळामध्ये आता मी लातूरचा तर त्यामुळे त्या आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते. तर त्यामुळे मी त्यांना फर्स्ट वेळेस जेव्हा मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस मी त्यांना भेटायला गेलो होतो. त्याच्या अगोदर पण मी साहेबांना 2-3 वेळेस भेटलेलो होतो. ते मला चांगलं ओळखत पण होते. मग जेव्हा सेकंड टाइम जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाले तर मग त्यावेळेस मी परत त्यांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की भोसले आता काय करता आपण. मी म्हणलं सर सध्या तरी IIT बॉम्बेमध्ये आहे तर त्या ठिकाणी पाहतोय फॅकल्टी पोझिशन मिळेल का. तर त्यांनी सांगितले की जर फॅकल्टी पोझिशन तुम्हाला मिळत नसेल तर तुम्ही डायरेक्टली मंत्रालयामध्ये या आणि मग तिथून राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये जॉईन होऊ शकत असेल तर पहा. तर मी म्हणलं सर मी सध्या तर IIT मध्ये आहे
नाही, ते म्हणे तुम्ही एखादी वर्ष या, पहा, आणि जर तुम्हाला योग्य वाटलं असेल तर यू कंटिन्यू करा, आणि योग्य वाटत नसेल तर तुम्ही नंतर डिस्कंटिन्यू केलं तरी मला काही वाटणार नाही, असं त्यांनी सांगितलं. मग साहेबांची ही एक प्रकारची अटॅचमेंट म्हणा किंवा एक प्रकारचं त्यांच्याबद्दलचा रिस्पेक्ट, यामुळं मी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीला डायरेक्टर म्हणून मी जॉईन झालो सर. आणि विद्यापीठामध्ये येण्याच्या अगोदरपर्यंत मी IIT मुंबई राजीव गांधीलाच डायरेक्टर होतो सर. त्या काळामध्ये साहेबांचं जे काही मार्गदर्शन लागलं ते फार माझ्या जीवनामध्ये फार उपयोगी पडलं असं मी सांगेन. आणि त्याच काळामध्येच सर मुंगेकर सर, मी आपल्याला सांगू इच्छितो की त्याच काळामध्ये साहेबांनी आपल्याला भेटायला 2 वेळेस सांगितलेलं होतं. सहज एक वेळेस कर्टसी मला म्हणले की तुम्ही जाऊन डॉक्टर मुंगेकर यांना भेटा. म्हणजे त्यांना माहित नव्हतं काय म्हणायचं होतं, की विद्वान माणसं आहेत त्यांना भेटा, त्यांच्याकडनं आणखी काहीतरी शिका असं म्हणते. अरे वा. हा, आणि त्या काळामध्ये मी वडाळ्याला आपल्याला भेटायला आलो. ओ आय सी. अच्छा. हा सर, वडाळ्याला भेटायला आलो होतो. आणि मग नंतर दुसरे आणखी मग 2 वर्षानंतर साहेब जेव्हा ते MCA मध्ये होते, त्यावेळेस मग मला आपल्याला भेटायला लावले होते. त्यावेळेस मग आपण एक दोन ठिकाणी गेलो पण होतो सर आपण सोबत. हा सर. मला भरून आलं. विलासरावांची आठवण काढल्यानंतर मला भरून आलं, कारण इतकं माझ्यावर प्रेम होतं. तुमच्यावर जसं तसं होतं तसं. हो सर. सर, त्या काळामध्ये मला साहेबांनी इतकं प्रेम दिलं सर, इतकं प्रेम दिलं आणि इतकं ऑपॉर्च्युनिटीज त्यांनी पाहून दिल्या. सर, जेव्हा साहेब सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा मिनिस्टर होते, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे सेंट्रल मिनिस्टर होते, तर जे भारताचे जे डेलिगेशन्स होते सर, तर त्यांच्यासोबत मी 5 देशामध्ये त्या डेलिगेशनमध्ये होतो सर. आणि त्या 5 देशाच्या डेलिगेशन मध्ये असताना माझ्यासोबत IITचे डायरेक्टर होते. एक वेळेस जे डेलिगेशन लंडनला गेलं होतं, त्या लंडनच्या डेलिगेशन मध्ये आदरणीय सॅम पिट्रोडाजी त्या डेलिगेशन मध्ये होते. मग हे सर्व साहेबांच्या ह्याच्यामुळे झालं. मग साहेबांचं हे, तर त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची जीवनाला कलाटणी मिळाली आणि एक वेगळ्या प्रकारचा कॉन्फिडन्स आला की आपण एक चांगलं करू शकतो. आज राजीव गांधी इन्स्टिट्यूट मध्ये मला एक आनंद आहे की मी एक चांगल्या प्रकारची इन्स्टिट्यूट त्या ठिकाणी एस्टॅब्लिश केली. ही इन्स्टिट्यूट एस्टॅब्लिश करत असताना सगळ्या प्रकारचं कॉपरेशन हे साहेबांचं त्या काळात. सर, मला आज अभिमानानं सांगावं वाटतं, आज राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबईमधली एक अग्रगण्य संस्था आहे की ज्या ठिकाणी आपण सगळ्याच प्रकारचे 6 इंजिनिअरिंगचे अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आहेत, 5 PG प्रोग्राम आहेत आणि 5 PhD प्रोग्राम आहेत त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी हे करत असताना एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन देता आलं असं मला वाटतं. आणि तेच क्रेडेन्शियल्स तेच वापरून मग नंतर माझं सिलेक्शन हे स्वामी रामानंद मराठवाडा युनिव्हर्सिटीच्या कुलगुरूपदी झालं. मी हे कुलगुरूपर्यंत येण्याच्या प्रवासामध्ये माझे प्राथमिक शिक्षक असतील, माझे आई वडील असतील, माझे मेहुणे असतील डॉक्टर प्रकाश मोरे, मग नंतर आदरणीय कमल किशोर कदम साहेब, नंतर IIT बॉम्बेचे आताचे संचालक प्रोफेसर सुभाषिष चौधरी आणि श्री विलासरावजी देशमुख साहेब यांचा फार मोठा हातभार आहे असं मी त्या ठिकाणी. हे झाल्यानंतर आता विद्यापीठामध्ये आलेलो आहे सर. आणि विद्यापीठामध्ये विद्यापीठामध्ये आल्यानंतर येण्याच्या अगोदर, जॉईन होण्याच्या अगोदर मी मुंबई विद्यापीठाच्या व्हाईस चान्सलरसाठी पण माझं शॉर्ट लिस्टेड होतं. मग नंतर मी सोलापूर युनिव्हर्सिटीमध्ये पण माझं शॉर्ट लिस्ट झालेलं होतं. आणि मग शेवटी मी फायनली ह्या विद्यापीठामध्ये हे करत असताना सर्व विद्यापीठांचा अभ्यासच केला होता. आणि स्वाभाविक आहे, स्वामी रामानंद मराठवाडा युनिव्हर्सिटीचा पण त्या ठिकाणी मी अभ्यास जॉईन होण्याच्या पूर्वी अभ्यास करूनच आलो. तर मला हे आनंद आहे की मी या एरियातला आहे आणि या एरियातलाच विद्यापीठाचं नेतृत्व करण्याची मला संधी मिळते. तर त्यामुळे जेवढं शक्य आहे, जेवढं माझं पोटेन्शियल आहे, जेवढी माझी इच्छा आहे ते करत असताना एकदम ट्रान्सपरंट पद्धतीने काम करावं आणि या विद्यापीठ परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक दर्जा उंचावा हीच मोठी अपेक्षा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये विद्यापीठामध्ये बऱ्याचशा प्रकारचे आपण उपक्रम घेत आहोत. हे उपक्रम घेत असताना त्या विद्यापीठातील जी काही भौगोलिक परिस्थिती आहे, सामाजिक परिस्थिती आहे, आर्थिक परिस्थिती आहे, या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून एक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेत आहोत, ज्याचा उपयोग हा कॉमन टू कॉमन विद्यार्थ्यांना सुद्धा होईल
आणि होईल एवढी ह्या ठिकाणी अपेक्षा आहे. आता विद्यापीठामध्ये आल्यानंतर आता सांगितल्याप्रमाणे जे काही मूलभूत प्रश्न आहेत ते सॉल्व्ह करण्याचा बराच प्रयत्न केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या विद्यापीठ परीक्षेत्रातील सर्व मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर असतील, सिनेटचे मेंबर असतील, यांच्या सहकार्यामुळे मी ह्यांच्या मार्गदर्शनामुळे सुद्धा एक चांगल्या प्रकारचं कार्य करू, जेणेकरून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचं नाव हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही तर येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये सुद्धा होईल एवढा मला विश्वास आहे की मी या ठिकाणी सांगतो. या कोविड-19च्या पॅन्डेमिकच्या सिच्युएशन मध्ये सर आम्ही कोविड स्वॅब टेस्टिंग फॉर कोविड-19 सॅम्पलची प्रयोगशाळा आम्ही विद्यापीठामध्ये एस्टॅब्लिश केली सर. ही प्रयोगशाळा एस्टॅब्लिश करणारं स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ आणि भारतातलं दुसरं विद्यापीठ. मी या ठिकाणी हे सांगू शकेन की याची कल्पना म्हणजे ह्याची सुरुवात आम्ही 27 मार्चला केली आणि मी असं वाटलं की बाबा आपल्याकडे जी काही साधन सामुग्री आहे त्या साधन सामुग्री उपलब्ध असलेले इक्विपमेंट्स किंवा फॅकल्टी ह्याचा उपयोग करून आपण ही लॅब या ठिकाणी डेव्हलप करावी असं मनात आलं आणि त्या दृष्टीने प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला यश पण आलं आणि सर अवघ्या 27 दिवसामध्ये ही लॅब आम्ही विद्यापीठामध्ये उभारू शकलो आणि कार्यान्वित करू शकलो याचा मला सर्वात अभिमान आहे सर. ही लॅब उभा करण्याचा एवढाच उद्देश होता की ठीक आहे विद्यापीठाचं का एक सामाजिक ऋण आहे, एक सामाजिक बांधिलकी आहे. या सामाजिक बांधिलकीतूनच आम्ही विद्यापीठामध्ये ही प्रयोगशाळा स्थापन केली. आजच्या तारखेला आम्ही 15,000 सॅम्पल्स हे नांदेड, लातूर, परभणी या जिल्ह्यातले एकदम अचूकपणे टेस्ट करून दिलेले आहे. ही करत असताना जी काही उपलब्ध साधन सामुग्री आहे, जे काही इक्विपमेंट्स आहेत त्याचा उपयोग करूनच ही लॅबोरेटरी स्थापन केली मी ह्या ठिकाणी. आता येणाऱ्या काळामध्ये विद्यापीठाचा एक आता नॅक साठी अप्लाय केलेला आहे. मला वाटतं नॅक मध्ये सुद्धा विद्यापीठाला एक चांगलं ग्रेड मिळेल. NIRF रँकिंग मध्ये सुद्धा विद्यापीठाला चांगलं ग्रेड मिळेल असं मी या ठिकाणी म्हणजे कॉन्फिडंटपणे सांगू शकतो. येणाऱ्या काळामध्ये विद्यापीठामध्ये डेव्हलपमेंटचा विचार केला तर विद्यापीठामध्ये नवीन आपण एक कोर्सेस सुरू करत आहोत. हे नवीन कोर्स सुरू करत असताना त्या ठिकाणी नोकरी मिळावी हाच उद्देश न राहता विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा. त्यांनी नोकरी साठीच न पाहता स्वतः आत्मनिर्भर राहावं, स्वतः सेल्फ एम्प्लॉयमेंट त्या कोर्सेस मधून निर्माण होईल अशा प्रकारच्या कोर्सेसची उभारणी येणाऱ्या काळात करत आहोत. तसेच विद्यापीठामध्ये विद्यापीठाचं हॅलो, ऐकू येतं? सरांचं काहीतरी मध्येच कटलेलं आहे. हा थोडं सर डिस्कनेक्ट झालेलं आहे सर थोडं. हा 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 परत त्यांना कनेक्ट करून घ्या. हा करेक्ट सर त्यांचा नेटवर्क प्रॉब्लेम आहे. चालेल ठीक आहे चिरडे सर. हा 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 पुढे ही करा, सुरू करा. करूयात का? मला असं वाटतं त्यांना कनेक्ट करणं शक्य नाही का? थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतोय सर थोडा. जरा फोन करून विचारा जरा प्लीज. हा मोरे सर एकदा फोन करा त्यांना, कारण त्यांचा कन्क्लूड खूप महत्वाचा आहे. खूप छान बोलले ते. हो खूपच छान बोलले, खूपच छान बोलले. हो मोरे सर लावते. हा 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 मी जॉईन झालो.
हा लावू दे बोलू दे. आपली हॅलो हा आवाज येतोय सर, बोला सर. हॅलो हा आवाज सर येतोय, येतोय का बोला. आवाज? हो येतोय सर, बोला सर. सर सर तुमचा आवाज येतोय. तुमचा आवाज येतोय, बोला सर तुम्ही. नाही तुमचा आवाज येतोय पण ना, तुम्ही बोला ना आता. हो हो हो. हॅलो सर येतोय हा का सर आवाज? येतोय हा, आवाज आवाज येतोय येतोय, बोला बोला सर. बोला. सर तुमचा अनम्यूट का? हा सर. हॅलो आता हा सर, आता बोला सर. हॅलो बोला सर बोला. हा बोला सर. हॅलो हा आवाज येतोय, बोला सर. बोला सर बोला. सर बोला, येतोय आवाज, बोला. आता अनम्यूट झाले सर. हा आता बोला सर. हा बोला सर बोला. हॅलो हा हा, सर, बोला बोला. सर, आवाज सर येतोय. येतोय आवाज? हा, येतोय सर. आवाज येतोय, बोला. येतोय. चला मला चहा दे. चल मला झालं 2 मिनिटांमध्ये पण चला. काही कन्क्लूड करणं फार महत्वाचं आहे मोरे. हा सर बोला. सर एक मिनिट. हा. तुमचा आवाज आम्हाला येतोय, तुम्ही बोला सर. बिलकुल आवाज येतोय तुमचा. तुम्ही हा आता थोडं अनम्यूट करू नका म्हणा ना. तुम्ही अनम्यूट न होता बोला, तुमचा आवाज येतोय आमच्यापर्यंत. हा बोला आता सर. सर बोला. हा सर येतोय आवाज? हा येतोय सर, बोला सर. हेच मी आता माझा हॅलो सर. हॅलो सर. सरांबद्दल ऐकण्यासाठी फार उत्सुक होतो, त्यामुळे आपण त्यांच्याबद्दल हा बरं. सर हा सर बोला सर बोला. थँक्यू सर, थँक्यू. सर बोला. सर मी ह्या ठिकाणी सांगेन की कमल किशोर कदम साहेब आणि श्री आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांचं माझं जीवन घडवण्यामध्ये फार मोठं योगदान आहे. फक्त हे करत असताना इतकंच हे केलं की बुवा जीवनामध्ये यश अपयश येतच असतं, पण यश अपयश येत असताना आपण खचून जाऊ नये आणि खचून न जाता आपण जर पुढे मार्गक्रम केला तर नक्कीच आपल्याला यश मिळेल, मी त्या ठिकाणी सांगेन. दुसरी गोष्ट, आपण जे काही मेहनत घेतो, मी सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे सांगेन की आपण जी काही मेहनत घेत असताना फर्स्ट अटेम्प्ट किंवा सेकंड अटेम्प्ट मध्ये आपण ज्या मेहनत घेतो त्या मेहनतीला फळ मिळणार नाही, पण ती मेहनत केव्हाच वाया जात नाही, मी हे तुम्हाला नक्की सांगेन. आज जरी त्याला यश मिळालं जरी नाही तरी जीवनामध्ये केव्हा ना केव्हा तरी यश मिळतच असतं. तर त्यामुळे आपण मेहनत केली पाहिजे. मेहनत करत असताना केव्हाही सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा असं मी सर्वांना सांगतो. दुसरी एक महत्वाची गोष्ट तर मला ह्या ठिकाणी ही आठवते की जीवनामध्ये सकारात्मक दृष्टिकोन हा फार महत्वाचा असतो सर. जीवनामध्ये प्रत्येक माणसाने सकारात्मक दृष्टिकोनातूनच राहिलं पाहिजे असं मी सर्वांना सांगतो. मी ह्या ठिकाणी एक माझा अनुभव एक सांगू इच्छितो सर. मी मागच्या काळामध्ये विद्यापीठामध्ये जॉईन होण्याच्या अगोदर मी IIT दिल्लीला गेलेलो होतो. मग IIT दिल्लीला गेलो असताना एक कॉन्फरन्स होतं, त्यामुळे IIT दिल्लीमध्ये होतो. तर त्याच काळामध्ये एक आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांनी
जे भारतामधले आणि भारताच्या बाहेरच्या देशामधले जे काही मोठ्या मोठ्या कंपनीचे सीईओ आहेत किंवा हाय प्रोफाईल लोक आहेत त्यांची एक बैठक बोलवली होती आणि ती बैठक त्या दरम्यान चालू होती. ती बैठक चालू असताना एक इलेक्ट्रॉनिक्स मीडियामध्ये एक न्यूज होती सर, की वेगवेगळे ज्या कंपनीज आहेत, उदाहरणार्थ मायक्रोसॉफ्ट आहे, गुगल आहे किंवा मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत, तर ह्या मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये काम करणारे जे सीईओ आहेत किंवा MD आहेत त्यांच्या पगाराबद्दलची फार मोठ्या प्रमाणाची बातमी आली. त्या काळात असा बातमी आली की काही सीईओला हा पगार एका दिवसाला लाख रुपये करोडो रुपयामध्ये असतो, अशा प्रकारची ती न्यूज होती. आणि त्याच प्रकारची न्यूज ही नंतर प्रिंट मीडियामध्ये सुद्धा आली की विप्रो कंपनीचे सीईओ आहेत त्यांचा पगार 10 कोटी, LNT चे आहेत त्यांचा पगार 35 कोटी वगैरे अशा प्रकारच्या बऱ्याचशा बातम्या त्या काळात आलेल्या होत्या. मग हे असं असताना मायक्रोसॉफ्टचे जे सीईओ आहेत त्या सीईओला एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता की त्यांनी सांगितले की तुम्ही ह्या जे सीईओ आहेत किंवा एवढे मोठे मोठे अधिकारी आहेत त्यांना कोणत्या बेसिसवर त्यांना तुम्ही नोकरी लावता आणि कोणत्या बेसिसवर तुम्ही त्यांना एवढ्या मोठ्या पगारी ऑफर करता, असं म्हणून सांगितलं सर, विचारला प्रश्न. तर त्यांनी सांगितले की आम्ही फक्त प्रत्येकाला एकच प्रश्न विचारत असतो आणि त्या एकच प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यायचं असतं. ते म्हणजे एक प्रश्न आणि एका प्रश्नाच्या उत्तरावर तुम्ही कसं हे चालणार. तर त्यांनी सांगितलं की वी आस्क ओनली वन क्वेश्चन and he is supposed to answer that question in not less than 30 minutes. तर जेव्हा आपण इंटरव्ह्यूला असे लोक बोलवतो तर त्यांचे क्वालिफिकेशन म्हणा किंवा त्यांचे अनुभव हे मोर ऑर लेस सर्वच प्रकारचे असतात, म्हणजे सारख्याच प्रकारचे असतात. आणि जेव्हा आपण कंपनीचा विचार करतो तर त्यावेळेस तेव्हा त्यांची सक्सेस स्टोरी म्हणतो तर त्यावेळेस सक्सेस स्टोरीमध्ये काय असतं कंपनीच्या, की त्या कंपनीला किती प्रॉफिट झाला त्यावेळेस त्या कंपनीची सक्सेस हा बऱ्याच प्रमाणे अवलंबून असतो आणि त्याचप्रमाणे त्या ठिकाणी काम करणाऱ्या लोकांचा पण त्याच प्रमाणात अवलंबून असतो. तर त्यांनी सांगितलं की अनुभव म्हणा किंवा त्यांचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा सक्सेस स्टोरी मोर ऑर लेस हे प्रत्येक ऑर्गनायझेशन प्रत्येक कॅन्डिडेटची असते. ही पाहत असताना आम्ही त्यांना एकच प्रश्न विचारतो, तो म्हणजे कोणता. तर त्यांनी सांगितले वी आस्क ओनली वन क्वेश्चन अँड दॅट क्वेश्चन इज व्हॉट इज द बिगेस्ट फेल्युअर इन युअर लाईफ अँड हाऊ यू हँडल इट. एकच प्रश्न विचारतो, what is the biggest failure in your life and how you handle it. तर ते म्हणे ह्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी प्रत्येकांना कमीत कमी अर्धा तास लागत असतो आणि ही प्रश्न उत्तर देत असताना त्याची टोटल मानसिकता आम्ही त्या ठिकाणी पाहत असतो. हे करत असताना व्हॉट वेज अँड मीन्स ही हॅज युज्ड किंवा ही फेल्युअर येत असताना हे फेल्युअर एखाद्या व्यक्तीमुळे आलं आणि त्याला दोष देणं ह्या गोष्टी न पाहता ह्या फेल्युअर मधून बाहेर येण्यासाठी त्यानं कोणत्या प्रकारचा ऍटिट्यूड अवलंबलेला आहे दॅट मॅटर्स ए लॉट फॉर अस, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. हे सांगितलं की जीवनामध्ये अपयश तर येतच असतात, पण ते येत असताना ओव्हरकम कसं केलं, हाऊ यू ओव्हरकम द फेल्युअर दॅट यू हॅव इन युअर लाईफ. आणि ते फेल्युअर करत असताना तुमचा जर पॉझिटिव्ह ऍटिट्यूड असेल तर त्या माणसाला आम्ही प्राधान्य देतो, असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. मला पण तेच म्हणायचं सर, जीवनामध्ये पॉझिटिव्ह ऍटिट्यूड हा प्लेज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. द पॉझिटिव्ह ऍटिट्यूड नॉट ओनली इम्पॉर्टंट इन युअर पर्सनल इन युअर प्रोफेशनल लाईफ, बट पॉझिटिव्ह ऍटिट्यूड इज इक्वली इम्पॉर्टंट इन युअर पर्सनल लाईफ. So with this note, I conclude my explains, and I request Honorable Balchandra Mundekar sir to say few, or if he has anything to ask to me, then I will be very happy to answer his question, or he can take for. Sir, thank you, sir. Sir. चिरडे सर अनम्यूट व्हा, तुम्ही अगोदर अनम्यूट व्हा चिरडे सर. धन्यवाद भोसले सर. खरं म्हणजे तुम्ही तुमचं हृदय आज आमच्या सगळ्यांच्या समोर उलगडून दाखवलेलं आहे. तुमचा हा प्रवास खरंच अद्भुत म्हणावा अशा प्रकारचा आहे, जबरदस्त अशा प्रकारचा प्रवास, आणि तुम्हाला आयुष्यामध्ये जे शिकायला मिळालेलं आहे आणि ज्या प्रचंड